हॅलो भगिनींनो, नमस्कार. मी अ, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मी आता थोडीशी कांद्याची पात बनवणार आहे, तर तुम्हाला मी दाखवत आहे. मी असं म्हणजे ते भाजी घेतली आहे, थोडे शेंगदाणे घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या, जिरे घेतले आणि मीठ घेतलं चवीनुसार. तर मी आधीच म्हणजे करून घेतलेलं आहे बारीक मसाला. तर मी आता पातेल्यामध्ये तेल घालत आहे, 2-3 चम्मच. मी आधीच साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही भाजीची रेसिपी दाखवत आहे. कांद्याची पात बहुतेक सर्वांनाच आवडते आणि खूप छान लागते. तर तेल तडतडलं आहे, त्याला काय म्हणजे फोडणी नाही, मी डायरेक्ट भाजी टाकणार आहे. आणि भाजी खूप छान आहे, म्हणजे कोवळी आहे, त्यामुळे ती लवकरच शिजणार आहे. चवीला आधी छान लागते भाजी. आणि मी थोडीशी शेंगदाणे घालून करते, जरा असं म्हणजे भाकरी पोळीसोबत खायला. भाकरीसोबत भाजी छान लागते कांद्याची, म्हणजे कुठलीही भाजी छानच लागते. बघा मी भाजी टाकली आहे, ती परतून घेते थोडीशी. कांद्याची पात टाकलेली आहे, आणि त्यात मी लगेच जो मसाला करून घेतला आहे तो मी टाकण्याचा प्रयत्न करतो. शेंगदाणे, हिरवी मिरची, पण मी आता लसूण टाकायचं विसरले खरं मात्र. ठीक आहे, चालून घेतं जे चालतं. आणि आपल्याला जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. कारण भाजी म्हटलं की रस्सा भाजी छान लागते खायला. आणि मला तर खूपच आवडते भाजी म्हणजे कांद्याची पात. आणि आता आपली भाजी 10 मिनिटात होईल, 5-10 मिनिटात. बघा भाजी छान दिसते. भाजीचा कलर पण खूप सुंदर आहे बघा, छान दिसते. कांद्याच्या पातमध्ये हळद नाही घालत आपण, कारण पालेभाजीमध्ये हळद नाही टाकायची. आता 5-7 मिनिटात शिजेल भाजी आपली. मी असा विषय खूप म्हणजे भारी असा नाही, पण जो आपण नेहमीच खातो, नेहमी आपल्याला आवडतो, साध्या पद्धतीने मी तो पदार्थ करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजी मी भाकरी
बनवले आहेत, म्हणजे पोळ्या पण बनवल्या आणि बाजरीची भाकर. त्या बाजरीच्या भाकरीसोबत भाजी खूपच छान लागते. आणि मी हा साधा सोपाच म्हणजे पदार्थ बनवला आहे, तरी पण तुम्हाला जर आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या भाजीला आता उकळी पण आलेली आहे. त्याच्यात आपण भाकरी ठेवणार आहोत. बाजरीची भाकर आहे, खूप सुंदर. भाजी सुद्धा शिजलेली आहे आपली. खूप कवळी भाजी होती, त्यामुळे जास्त वेळ नाही भाजीला शिजायला. खूप छान आहे बघा भाजी. मला खूप आवडते अशी भाजी. मी भाजीचं ताट तयार केलेलं आहे. दुसरी भाजी तुम्हाला खूप सुंदर असं भाजी भाकरी. त्यासोबत आपण लोणचं पापड पण खाऊ शकतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.